हॅलो गाईस, आता आम्ही करतोय शेवपुरीचं पटापट. ह्याला आधी ह्याला पेटातो कांदा, टोमॅटो, चाट मसाला आणि मिरची, डाळ आणि चणे, मिरची आहे, स्पायसी आहे डाळ आणि ना शेव आणि कोथिंबीर. आणि त्यासाठी आपल्याला हे पुरी लागणार आहे. ही बघा, आता मी त्यांना आणि पिठात घालायचं आहे. हे बघा, आता घालला तेव्हा आपण टोमॅटो टाकायचं. टोमॅटो घातला का आपण एक करायचं, टाकायचं असं, अजून असं, अजून आपण आता हे चाट मसाला टाकायचा. हाताने मी टाकणार आहे आणि असं बस. आता टाकल्यानंतर आपण हे चणे टाकायचे याच्यावर. पडले तर चालेल. आता आपण हे टाकायचं. आता हे टाकायचं. हे टाकल्यावर आपल्याला ते अजून आहे. आता परत आपण हेच टाकायचं आहे. टाकल्यानंतर आपण असं टाकायचं. तेव्हा ना हे कांदा टाकायचा. असं कांदा टाकला, तेव्हा टोमॅटो टाकल्यानंतर आपण फक्त हे चाट मसाला आणि टाकल्यानंतर हे टाकायचं. आणि हे टाकायला तेव्हा आपण हे टाकायचं. अजून आहे. हे ठेवायचं. हे टाकल्यावर आपण चाट आणि टाकायचं कांदा असा. आणि ना आपण टाकल्यानंतर हे टाकल्यानंतर आपण चाट मसाला टाकायचा. आणि टाकल्यानंतर आपण हे टाकायचं आहे. टाकल्यानंतर आपण हे शेव टाकायची आणि ना कोथिंबीर. आणि आपण हे नाही अजून तसं अजून आहे. तेव्हा अजून कांदा टाकायचा आहे. मग हे करायचं. कांदा टाकला तेव्हा टोमॅटो टाकला, चाट मसाला टाकायचा. त्यानंतर असं आता ना आपण डाळला तेव्हा चाट मसाला टाकायचा. तेव्हा ना हे घालायचं आहे. एवढा ते चालेल असं तेव्हा. मग हे झाल्यानंतर हे टाकायचं आणि हे टाकायचं. आणि ना अजून आहे. अजून हे टाकल्यानंतर आपण कांदा टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यावर आपण सगळा चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला टाकल्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर आपण हे टाकायचं. स्पायसी डाळ आणि ना हे टाकल्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची. बाय गाईस.